नमस्कार, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. हा आमचा नवीन एपिसोड येत आता. तर याच्यामध्ये मी काही गोष्टी न्यूझीलंडचा जॉब आणि इथली इंटरव्ह्यू पद्धती आणि त्याबद्दल बोलणार आहे की आपल्याला इंडियन डिग्रीज किंवा इथल्या डिग्रीजचा फायदा वगैरे कसा होतो, इंटरव्ह्यू पद्धती कसे चालतात, जॉब कसे सर्च करायचे किंवा काय, त्याबद्दल मी बोलेल. सो लेट्स सी हाऊ इट गोज. तर आपल्या इंडियामध्ये डिग्री घेतल्यानंतर ना इथे जॉब भेटू शकतात. इथे आहेत, भरपूर जॉब आहेत, जॉब मिळू शकतात. तर इंडियामध्ये तुमची डिग्री असेल सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, आणि इंजिनिअरिंग सोडल्यानंतर ना हेल्थ सेक्टरमध्ये पण असतात डिग्रीज. लाईक काही जणांनी तर फक्त नर्सचा कोर्स केलेला असतो, की हॉस्पिटलमध्ये नर्स असतात ना त्या टाईपचा कोर्स केलेला असतो. काहींनी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं असतं. तर ह्या सगळ्यांसाठी इंडियन डिग्रीवरती पण इथे जॉब भेटतात. पण त्यासाठी तुम्हाला तिकडे अनुभव पाहिजे. इंडियामध्ये एक अनुभव असला पाहिजे तुमच्या फील्डमध्येच रिलेटेड. समजा उदाहरण घेतलं आपण, समजा एखादा हॉटेल मॅनेजमेंटचा, तर एखाद्याने हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये तो मॅनेजर लेवलला आहे आणि ही नोज कशा कार्यप्रणाली असतात, ते जर असेल एक 5 वर्षाचा अनुभव, तर त्याला प्रायोरिटी दिली जाते आणि अशा पद्धतीने इथे जॉब मिळतात. आणि तुम्हाला सर्च करायचे, सर्च करण्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत. सीक नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती जॉब ॲड्स येतात. त्याच्यानंतर लिंक्डइनवरती तुम्ही कनेक्शन बनवून लोकांना विचारू शकता की तुम्हाला हवं आहे का, तुमचे स्किल एक्सप्लोअर करा, तुमचे स्किल त्या लोकांना पटवून द्या, समजावून सांगा की असं असं आहे, आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी येतात. त्यामुळे इंडियन डिग्रीवरती पण इथे जॉब भेटतात. काही अवघड नाही आहे. प्रश्न हाच येतो की रिक्वायरमेंट किती आहे. सध्याच्या मार्केटमध्ये रिक्वायरमेंट नाही आहे. जेव्हा असेल तेव्हा 100% तुम्हालाही जॉब भेटेल. तो एक प्रकार येतो. जसं आपल्या भारतामध्ये आहे तसंच इथेही भरपूर फील्ड आहेत, भरपूर स्कोप आहेत. खूप वेगवेगळ्या फील्ड्समध्ये जॉब अवेलेबल आहेत. जसं की हेल्थकेअर येतं, आणि माझा जॉब कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. त्यानंतर स्कूल टीचर्स, त्याच्यानंतर हे कन्स्ट्रक्शनमध्ये पण सपाट बघितलं तर प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, क्रेन ऑपरेटर, ह्या सगळ्यांची गरज आहे इथे. भरपूर मोठी रिक्वायरमेंट आहे या ट्रेडीज लोकांची. मॅनेजमेंटशी रिलेटेड पण भरपूर जॉब आहेत, बट त्याची कमतरता नाही आहे. तर इथे न्यूझीलंड गव्हर्नमेंटनी ज्या जॉब्सची कमतरता आहे त्यांची ग्रीन लिस्ट बनवली, म्हणजे एक यादी आहे त्यांची. तर त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं की आपल्याकडे ह्या फील्डसाठी जे लोक लागणार त्यांची कमतरता आहे. तर हे भरायचे त्यांना, त्यासाठी ते विजा ऑफर करतात किंवा बाहेरून इमिग्रंट्सला इन्व्हाइट करतात की तुम्ही या आमच्या कंट्रीमध्ये येऊन काम करा वगैरे वगैरे, अशा आहेत. तर सांगायला गेलो तर भरपूर वेळ लागेल ती लिस्ट किंवा ती यादी वाचण्यासाठी. त्यांच्या वेबसाईटवरती, न्यूझीलंड इमिग्रेशनच्या वेबसाईटवरती पण जाऊन पाहू शकता तुम्ही की ग्रीन लिस्टमध्ये कोणते कोणते जॉब अवेलेबल आहेत. त्यानुसार इथे जॉबची काय म्हणतात त्याला, जॉबची निर्मिती होत राहते. अशा टाईपमध्ये शब्दही चुकला असेल पण समजून घ्या भावना. असं आहे इथे. तर मी तुम्हाला थोडक्यात एक इथली कार्यप्रणाली किंवा एक काय म्हणतात त्याला, एक क्रोनॉलॉजी काय असतं त्या एक पद्धत सांगतो तुम्हाला की कसं होतं इथे. तर तेच सांगितल्याप्रमाणे मगाशीच की न्यूझीलंड गव्हर्नमेंटला आहे गरज, तर ते इमिग्रंट्सला बोलवण्यासाठी भरपूर प्रयत्न चालू आहेत त्यांचे. तर तुम्ही पण एक जॉब सीकर असाल तर न्यूझीलंडच्या वेबसाईटवर जाऊन पहा इमिग्रेशनच्या की कोणते ग्रीन लिस्ट आहेत, तुम्ही त्यामध्ये फिट होत आहे की नाही, आणि त्याच्यानंतर तुम्ही जॉब हंटिंग चालू करा. जे काय असेल ते जॉब हंटिंग करण्यासाठी मगाशी सांगितलं सीकवरती जावा किंवा लिंक्डइनवरती कनेक्शन बनवा. गव्हर्नमेंट तुम्हाला सपोर्ट करायला येणार नाही. तुम्हाला सपोर्ट हा कंपनीचा पाहिजे आहे. कंपनीनं गव्हर्नमेंटला जाऊन सांगावं लागतं की ही इज इम्पॉर्टंट आमच्या कंपनीसाठी. तर त्यावेळेस गव्हर्नमेंट तुम्हाला अलाउ करतं विजासाठी. तर गव्हर्नमेंटकडनं काही हेल्प नाही आहे, बट गव्हर्नमेंटनी जे रूल बनवले आहेत कंपनींना हायर करण्यासाठी तर ते युजफुल आहेत. तुम्ही जॉब्स
फॉर द जॉब सिकर्स पर्टिक्युलरली. तर तुम्ही जॉब सर्च करा, कंपनींना अप्रोच करा, त्याच्यानंतर ना इमिग्रेशनकडे विजासाठी जाऊ शकता. तर अशी एक क्रोनॉलॉजी आहे, अशी एक पद्धती आहे. इझी आहे, काय अवघड नाही, पण जॉब भेटला पाहिजे पहिली गोष्ट, त्याच्यानंतर ना पुढचा प्रश्न. एन्व्हायरमेंटबद्दल बोलायचं झालं असंच थोडं प्रेशर, थोडं हे हसत खेळत जॉब असतात आणि वेदर पण खूप छान आहे, त्यामुळे असं कधी इरिटेशन होत नाही की अरे यार आज एवढं काम झालं आणि घरी येतं तर पोल्युशनमधनं घरी नाही. एकदम क्लीन एअर, तुम्ही असंही पाहू शकता. थोडेफार व्हिडिओज बिल पण दाखवेल तुम्हाला. तर असं एकदम छान वातावरण असतं. जेव्हा तुम्ही याल इथे तेव्हा तुम्हाला जास्त जाणवेल. असंच एक सहज माझा मित्र लास्ट टाइम बोलला की आपल्या इथे पोल्युशन भरपूर जास्त आहे. आपल्या इथे म्हणजे इंडियामध्ये भरपूर पोल्युशन आहे, तर इथे बऱ्यापैकी कमी आहे. तर मी त्याला तेच म्हणालो, आधी मलाही तसंच वाटायचं की हे तुम्ही लोक रिॲक्ट करताय वगैरे, बट आहे भरपूर फरक आहे. असं काही खोटी आकडेवारी नाही आहे. आपल्यालाही काहीतरी करावं लागणार आहे पोल्युशन कंट्रोलसाठी 100%. त्यावर एक व्हिडिओ बनवतो मी, इथलं एन्व्हायरमेंट कसं आहे, वेदर कसं आहे ह्याच्यावरती. तर असं आहे छान, त्यामुळे इरिटेशन होत नाही. इन शॉर्ट, कामानंतरनं जे काय प्रेशर असतं ते प्रेशर आपण तिथेच रिलीव्ह करतो आणि घरी येताना एकदम आनंदी मनानं आणि घरात पण आनंदी वातावरण, एकदम छान लाईफ असतं आफ्टर वर्क. तर येस, वेदर हिअर इन न्यूझीलंड इज व्हेरी गुड, व्हेरी नाईस. इट्स ते शब्द नाही परत एकदा माझ्याकडे, बट या इट्स लाईक दॅट. छान आहे, मस्त आहे, तुम्हाला आवडेल असं प्रकारचं वातावरण आहे. पण एक गोष्ट आहे, न्यूझीलंडमध्ये UV इंडेक्स फारच म्हणजे खाली असल्यामुळे सूर्यकिरणे पूर्ण जेव्हा स्ट्रेट बॉडीवरती येतात, कॅन्सरचं प्रमाण तेवढंच जास्त आहे. फनी फॅक्ट सांगतोय, नॉट फनी, सिरियस फॅक्ट आहे. पूर्ण जगामध्ये न्यूझीलंड रँक 1ला येतं फॉर कॅन्सर अफेक्टेड पीपल. म्हणजे सगळ्यात जास्त कॅन्सर इथल्या लोकांना होतो आणि सगळ्यात मेजर कॅन्सर हे स्किन कॅन्सर आहेत न्यूझीलंडमध्ये, जे की सूर्याच्या उष्णतेमुळे होतात. बाकी एरियामध्ये ओझोनचं लेअर जे आहे ते चांगले, त्यामुळे इथे सूर्याचे UV इंडेक्स स्ट्रेट स्किनवरती इम्पॅक्ट करतं आणि कॅन्सरचं प्रमाण वाढतं. तर हा एक आहे फॅक्ट अबाउट न्यूझीलंड. त्यामुळे इथे बऱ्यापैकी आम्ही घरातनं बाहेर पडताना स्किन केअर जरा थोडीफार लाईक सनस्क्रीन वगैरे लावूनच बाहेर पडतो. युजली फुल स्लीव्ज पण घालतो, जसं की मी आत्ता घातली फुल स्लीव्जच आहे. ट्राय टू अवॉइड सनलाईट स्ट्रेट. आणि सध्या तर समर चालू आहे, त्यामुळे आत्ता तर पर्टिक्युलरली अवॉइड केलंच पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल मी टोपी घालूनच होतो इतक्या वेळ, तशा पद्धतीचं आहे. बट बाकी गोष्टी आहेत चांगल्या बाकी वेदर बाबतीत. सो जस्ट हॅव टू बी प्रोटेक्ट yourself from the sunlight. जेव्हा तुम्ही जॉब सर्च कराल त्याच्यानंतर ना कंपनी तुमचा इंटरव्ह्यू घेते. इथे इंटरव्ह्यू हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो, कारण तिथे तुम्ही खरंच बोललं पाहिजे, खोटं बोललेलं चालत नाही. फनी पार्ट झाला, पण खरंच सांगतोय, खरं बोला. जे काय असेल ते तुम्हाला माहिती नसेल तर नाही म्हणून सांगा, पण तुम्हाला जे माहिती तेही क्लिअरली सांगा. असं नाही की कोणत्याच प्रश्नाचं उत्तर येत नाही म्हणत नाही जायचं. तुम्हाला जे येते तेही सांगा. तुम्ही त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करा की तुम्ही कसे इम्पॉर्टंट आहात. सगळ्यात पहिली गोष्ट अशी येते की ते तुमचं CV पाहतात आणि तुमचा CV एक्सप्लेन करायला सांगतात की जे काही एक्सपिरियन्स आहे तर नक्की काय काम केलं तुम्ही. तर जेव्हा तुम्ही ते एक्सप्लेन करतात तेव्हा ते तुम्हाला जज करतात त्या एक्सप्लेनेशनवरनं की खरंच तुम्ही काय काम केलं आहे, पास्टमध्ये कसं केलं आहे, काय एक्झिक्यूट केलं आहे. समजा उदाहरण द्यायचं झालं, माझं सिव्हिलचं एक्सपिरियन्स आहे, मी सांगितलं रेसिडेन्शियलमध्ये असं काम केलं आहे, मल्टीफ्लोअर बिल्डिंग्स. तर त्यांनी मला विचारलं होतं की प्लॅन दिला, मला म्हणाले की तू रीड करून दाखव, कसे प्लॅन रीड करतो तू.
तू हे काम कसं एक्झिक्यूट करतो. समजा तुला ट्रेडीसोबत कम्युनिकेशन असेल तर कसं, समजा एखादा ट्रेडी निघून गेला तर निगोशिएट कसं करणार किंवा काय. तर ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितलं की मी इंडियामध्ये कोणत्या पद्धतीने टॅकल केल्या. रीड कसं करायचं ड्रॉइंग, तिथूनपासून ते प्लंबर आणि इलेक्ट्रिशियनसोबत मी कसं कम्युनिकेट करतो किंवा निगोशिएट करतो, त्यांच्या प्राईस कमी जास्त कशा करतो, ह्या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केल्या. तर त्यांना पटल्या. ते म्हणाले ह्या गोष्टी इंडियामध्ये जसं चालतात इथेही तशाच चालतात. त्यामुळे तो इंटरव्ह्यू सोपा गेला. हे माझं उदाहरण झालं. सगळ्या फील्डमध्ये अशाच पद्धतीचे इंटरव्ह्यूज घेतले जातात. तर त्यामुळे महत्त्वाची गोष्ट तुमचं CV आणि CVचं तुम्ही एक्सप्लेनेशन कसं देताय, ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या येतात आणि त्याच्यानुसार पुढचा इंटरव्ह्यू बिल्ड होत जातो. इट्स नॉट लाईक की तुम्ही आला इंटरव्ह्यूला आणि त्यांच्याकडे क्वेश्चनर तयार नाही. तुमचे CVवरनं ते क्वेश्चनर बिल्ड होत जातात, ते जनरेट होत जातात आणि त्यानुसार पुढचे प्रश्न विचारतात तुम्हाला. अशा टाईपमध्ये सोपा, जर तुम्हाला खरंच एक्सपिरियन्स असेल तर इथले इंटरव्ह्यू खूप सोपे असतात, खूप इझी. काही जास्त लोड किंवा टेन्शन घेण्यासारखं नसतं. आपण एक्सपिरियन्स जो आहे तोच सांगायचा, त्यामुळे बेस्ट. पण जर खोटं बोलत असाल तर सगळ्यात अवघड इंटरव्ह्यू इथलाच असेल, एवढं लक्षात ठेवा. दॅट्स द थिंग. हा झाला जॉबच्या आधीचा वाट. पण जेव्हा जॉब भेटतो तेव्हा खरी कसरत चालू होते. आणि स्पेसिफिकली सांगेल की त्याच्यानंतरनं जास्त प्रेशर आणि लोड जास्त असतो कामाचा. खूप भरपूर कामं असतात इथे. असं नाही आहे की टीमवर्क जास्त असतं, इंडिव्हिज्युअली जास्त काम करावं लागतं. टीमवर्क थोडं कमी, इंडिव्हिज्युअल थोडं जास्त, असा इथला आहे. म्हणजे तुमची जी जबाबदारी आहे ती तुम्हाला करावीच लागेल. त्यामुळे तुमच्यावरती कोणीतरी डिपेंडंट असतं. मग ते जास्त प्रेशर येत राहतं आपल्याला की अरे कोणीतरी थांबले आपल्यासाठी. तर आपल्याला ते काम पटकन उरकून हँडओव्हर करायचं आहे, म्हणजे पुढे कामं चालू राहतील, सुरळीत चालू राहतील. तर अशा वेळेस बॉसकडनं प्रेशर भरपूर येतं की उरका, पटापट उरका जे काय असतं ते. तर कामाच्या बाबतीत एकच गोष्ट आहे, आपल्यावरती कोणी डिपेंडंट आहे हे लक्षात ठेवून काम करा. आणि ह्याच्यामुळे जर तू स्लो असेल तर कॉस्टवरती इम्पॅक्ट पडतो पूर्णपणे. तर इथं सगळ्यात मेन चॅलेंज येतो तो कॉस्टिंगचाच. तर कधी कधी तुमचं वर्क डिले झालं तरी चालेल, पण कॉस्ट एक्स्ट्रा नाही गेली पाहिजे. कारण क्लायंट समटाईम्स ॲग्री की बाबा हां थोडा डिले झाला आहे. डिले होण्याचे भरपूर रिझन्स आहेत, त्यामुळे क्लायंट समटाईम्स ॲग्री. बट कॉस्ट जेव्हा एक्स्ट्रा जाते त्यावेळेस कोणाचं तरी नुकसान होतं आहे. आयदर आपल्या कंपनीचं नुकसान होतं आहे, आयदर आपल्या ट्रेडीचं नुकसान होतं आहे किंवा क्लायंटचं नुकसान होतं आहे. तर ह्यावेळेस तिघांपैकी कोणी ना कोणीतरी नाराज असणार. तर त्यामुळे तुम्हाला ते काम कंप्लीट करावंच लागेल. मी असंही म्हणेल की इतर कंट्रीपेक्षा न्यूझीलंडमध्ये खूप कमी प्रेशर आहे. एवढं अजिबात लोड नाही आहे. कारण जे टाईमलाईन्स असतात ते टाईमलाईन्स विचार करूनच सेट केलेलं असतात. असं नाही आहे की 10 दिवसाचं काम 2 दिवसात कंप्लीट झालं पाहिजे. नाही, 10 दिवसाचं काम 10च दिवसात, पण 10चं काम 15 दिवस असंही नसतं. व्यवस्थित बरोबर 8 तास काम करून तुम्ही तेवढं एक्झिक्यूट करू शकता, हे त्यांचा उद्देश. त्यामुळे प्रेशर असतंच, असं नाही आहे की प्रेशर झिरो आहे, प्रेशर असतंच. अशा वेळेस काय करायचं मग? अशा वेळेस बॉसला म्हणायचं, बॉस आय एम सिक, मला थोडं बरं वाटत नाही आहे, आय डोंट थिंक आय कॅन वर्क टुडे. आणि असं गार्डनमध्ये येऊन बसायचं मस्तपैकी. ते गार्डन पाहू शकता तुम्ही. आता स्कूलमध्ये पण इथे प्रत्येक रिजनमध्ये पण एक गार्डन आहे. गार्डनमध्ये येऊन निवांत, सूर्य आहे, मस्त वेदरचा एन्जॉय करायचा. अशा पद्धतीने एक प्रेशर रिलीफ करायचं, एवढंच सांगेल. चिकन. थँक्यू गायज, थँक्यू फॉर युअर सपोर्ट. आम्ही पाहतो यूट्यूबवरती व्ह्यूज वाढत आहेत, भरपूर कमेंट्सही येत आहेत. सॉरी मला वेळ भेटत नाही कमेंटला रिप्लाय करायला, बट मी आता करेल सगळ्यांना रिप्लाय. आणि थँक्यू फॉर युअर सपोर्ट. असंच कंटेंट आणखीन घेऊन येऊ. होप थोडी तरी प्रगती केली असेल, पण जर काही चुकत असेल तर लेट अस नो. आम्ही सुधारू नक्की आमची चूक आणि आणखीन कंटेंट घेऊन ते येणारच आहे 100%. अजून भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब, दॅट्स क्लिशे लाईन करा आणि आम्हाला हेल्प करा, आम्हाला सपोर्ट करा.
surprising about the climate weather here, so we will do somewhere like a random place.